जरंडेश्वर कारखाना प्रकरणी ईडीनं आणि इन्कम टॅक्स विभागानं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांना क्लीन शीट दिली होती। त्यामुळे अजित पवारांसाठी हे प्रकरण संपल्यात जमा झाल्याचं म्हटलं गेलं, पण तसं झालं नाही। अशातच मुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरू झाली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबी कडून ही चौकशी सुरू करण्यात आली आहे। जरंडेश्वर कारखान्यातील गैरव्यवहार, कोरेगाव इथला एक भूखंड आणि डिस्टिलरी प्रकल्पाबाबत ही चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती मिळते आहे। लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा संपताच ही चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती आहे। अजित पवारांसाठी हा मोठा धक्का असल्याची चर्चा आहे। ईडीनं जरंडेश्वर कारखान्याची चौकशी करून चार्जशीट दाखल करताना त्यातून अजित पवार यांचं नाव वगळलं होतं। त्यानंतर आता पुन्हा एसीबीनं या प्रकरणाची चौकशी सुरू केल्यानं खळबळ उडाली आहे। दादांच्या जरंडेश्वर कारखान्यासंदर्भात एसीबीने चौकशी अरे तुम्ही आता टनेल मध्ये आले ना, टनेल का बोला तर महत्त्वाचं आहे टनेल। जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरू झाल्यानं महायुतीत सगळं काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आहे।